पाहत पुढची बातमी, बांगलादेशमधल्या अराजकतेचा फटका नाशिकच्या कांद्याला बसलेला आहे। कांद्याचे शेकडो ट्रक हे भारत आणि बांगलादेशच्या सीमेवरती अडकून पडलेले आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नाशिकमधून दररोज 60 ते 70 ट्रक कांदा बांगलादेशला रवाना होतो। भारतामधून बांगलादेशला निर्यात होणारा कांदा लवकरच 50,000 टनांच्या घरात जाणार होता। यामधला जवळपास 85% कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यामधून जाणार होता। पण बांगलादेशामधल्या सध्याच्या परिस्थितीमुळे या सगळ्याला खीळ बसली आहे। त्यामुळे सीमेवर अडकलेला कांदा कमी भावामध्ये कोलकात्यामध्येच विकण्याची वेळ व्यापाऱ्यांवरती ओढवू शकते। घेऊन जाणारे ट्रक सीमेवर थांबलेले आहेत, तेव्हा केंद्र सरकारनं हस्तक्षेप करून आता जे काही काळजीवाहू सरकार बांगलादेशमध्ये आहे त्यांच्याशी चर्चा करून हा भारतीय शेतकऱ्यांचा आणि विशेषतः नाशिकच्या शेतकऱ्यांचा जो कांदा बांगलादेशमध्ये जातो तो रस्त्यात थांबलेला आहे तो सुरळीत जावा यासाठी प्रयत्न करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।